स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिलांसाठी जी आहे ते वाईट बातमी आलेली आहे। कारण 24 डिसेंबरपासून जे आहे ते हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांचे पैसे जुलै महिन्यापासून पेंडिंग होते, डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यात एकही रुपया आलेला नव्हता, तर आता त्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे जमा होत आहे। पण बघा, यापैकी भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे कमी जमा झाले, म्हणजे 7,500 रुपये यायला पाहिजे होते। जे पैसे थकीत होते डीबीटी आधार सेटिंग केल्यानंतर 7,500 रुपये यायला पाहिजे होते, पण त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, 3,000 रुपये, 4,500 रुपये जमा झालेले आहे। पण आता जे पैसे त्यांना मिळालेले आहे, तर आता त्यांना प्रश्न पडला की आमचे बाकीचे उर्वरित जे काही पैसे आहेत ते कधी मिळणार। तर बघा, आता तुम्हाला तुमचे जे काही राहिलेले पैसे असतील ते पैसे आता तुम्हाला मिळणार नाही, ही वाईट बातमी आहे। आणि तुम्हाला डिसेंबर ते जानेवारी महिन्यापासून रेग्युलर पैसे मिळायला सुरुवात होईल। मग तुम्हाला जे काही सरकारने पैसे अर्धवट पाठवले आहेत ते कसे पाठवले, सर्वात आधी अदितीताई तटकरे यांचं भाषण तुम्ही ऐकून घ्या, त्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगतो। पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। पहिल्यापासून 6 महिन्याचे पैसे मिळणार का? नाही, आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील, आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे। त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत। आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्ट पासून म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे। तर बघा, आता महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे काय म्हणाला हे तुम्हाला समजलं असेल। याचा अर्थ काय, ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्येच त्यांचा अर्ज मंजूर झाला, त्याच महिलांना फक्त जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 रुपये जमा झालेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहेत। तर बघा, आता ज्या महिलांचा अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला, फक्त त्याच महिलांना जे आहे ते 7,500 नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पूर्ण मिळालेले आहेत किंवा त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। मग बाकी महिलांना कमी पैसे का मिळाले, त्यामागचं क्लिअर कारण तुम्ही ऐकून घ्या। जरी तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला असेल आणि तुमचा अर्ज जर ऑगस्ट महिन्याच्या नंतर अप्रूव्ह झाला असेल, सप्टेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला, ऑक्टोबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला किंवा डिसेंबर महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला, ज्या महिन्यात तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला त्या महिन्यापासूनचे तुमचे पैसे त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज भरला असेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासूनच समोर पैसे मिळणार, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा टप्पा मिळणार नाही। तर बघा, आता तुम्हाला क्लिअर समजलं असेल की तुम्हाला कमी पैसे का मिळाले। ज्या महिन्यात तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला त्याच महिन्यापासूनचे तुमचे पैसे जे आहेत ते सुरू झालेले आहेत, म्हणजे त्या महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे तुमचे खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहेत। तुम्ही जरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला असेल पण तुमचा अर्ज जर ऑगस्ट महिन्यानंतर मंजूर झाला असेल, कारण जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत, ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेपर्यंत शेवटची अर्ज भरण्याची तारीख होती। त्यानंतर सरकारने 1 महिन्याची मुदत वाढवली, त्यानंतर सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवली, म्हणजे 2 वेळा मुदत वाढवली। पण ज्या महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले होते पण त्यांचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नव्हतं, डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही, पण ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज मंजूर झाले होते म्हणून त्यांना जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये टाकण्यात आले। त्यामुळे बघा, तुम्ही जरी आता जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला असेल पण कोणत्या महिन्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे ते सर्वात आधी पहा। कोणत्या महिन्यात तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज आला त्या महिन्यापासूनच जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून आता तुम्हाला पैसे मिळणार नाही, असं अदितीताई तटकरे यांनी या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे। 4,500 आले असेल, 3,000 आले असेल, 1,500 मिळाले असेल तर तुमचा अर्ज कोणत्या महिन्यात अप्रूव्ह झाला त्या महिन्यापासून तुम्हाला समोरचे पैसे मिळणार, मागचे पैसे मिळणार नाही। बघा, वाईट बातमी आहे, पण बघा, पोस्ट बँकमध्ये पैसे आले, डीबीटी आधार सेटिंग तुमचं ॲक्टिव्हेट झालं, आता तुम्हाला डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनचे रेग्युलर पैसे मिळणार आहेत। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।